हॅलो नमस्ते मित्रांनो, ताजी बातमी आणि ताजी घडामोडी आज बघूया आपण महाराष्ट्र शासनाची भरती, मेगा भरती, एसटी महामंडळाची मेगा भरती तब्बल 17,450 पदासाठी। चला तर मग खूप महत्वाची भरती आहे आणि पूर्ण व्हिडिओ बघा, त्याचबरोबर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताजी घडामोडी आजची महान्यूज आहे। तर मित्रांनो आवर्जून पूर्ण व्हिडिओ बघा। MSRTC एसटी जॉब रिक्वायरमेंट मोठी बातमी, एसटी मध्ये मेगा भरती तब्बल 17,450 चालक सहाय्यक भरणार, 30,000 रुपये पगार। MSRTC जॉब रिक्वायरमेंट राज्यातील तरुणांना नोकरीची सुवर्ण संधी चालून आली आहे। एसटी 17,000 जागांसाठी भरती, उमेदवारांना एसटी कडून प्रशिक्षण देखील दिले जाणार आहे। पुढील माहिती घेऊया। राज्य महाराष्ट्र तर्फे ही बस भरती सुरू झालेली आहे। तब्बल 17,450 पदे आहे आणि त्याचप्रमाणे तुम्ही बघू शकता एसटी महामंडळाचा हा मोठा निर्णय आहे। आणि MSRTC जॉब साठी 30,000 रुपये पगार दिला जाणार आहे। 2 ऑक्टोबर रोजी निवड प्रक्रिया होणार आहे, तर सर्वांनी आवर्जून अर्ज करावा। येणाऱ्या MSRTC जॉब रिक्वायरमेंट भविष्यात येणाऱ्या 8,000 नवीन बसेससाठी मनुष्यबळाची अत्यंत आवश्यकता असल्याने कंत्राटी पद्धतीने 17,450 चालक सहाय्यक पदासाठी भरती आहे। तुम्ही बघू शकता 17,450 पद भरले जाणार आहे आणि 30,000 रुपये तुम्हाला वेतन मिळणार आहे। आवर्जून सर्वांनी अर्ज करा आणि ही भरती राबवण्यात येणार असून येत्या 2 ऑक्टोबरला त्याची निवड होणार आहे। भरती प्रक्रिया अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली ही बातमी आहे आणि माध्यमातून राज्यातील हजारो बेरोजगार तरुण व तरुणींसाठी ही माहिती खूप आवश्यक आहे। त्याचप्रमाणे तरुण व तरुणींना रोजगार उपलब्ध होणार असून 30,000 रुपये इतके किमान तुम्हाला वेतन मिळणार आहे। संधीचे पुरेपूर फायदा घ्या आणि करू मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही 2 ऑक्टोबरला नक्कीच या भरतीत सामील व्हा। पुढची माहिती बघूया। महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ 300 व संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेला हा निर्णय आहे। बस सेवा सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक मनुष्यबळाची कंत्राटी पद्धतीने 3 वर्षाच्या कालावधीसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे। त्याचप्रमाणे तुम्ही बघू शकता कंत्राटी पद्धतीने ही भरती होणार आहे आणि 3 वर्षाच्या कालावधीसाठी ही भरती केली जाणार आहे। ही निवड प्रक्रिया होणार आहे, राबविण्यात येणार आहे। प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मनुष्यबळ पुरवणाऱ्या संस्थेकडून राज्य परिवहन महामंडळ आवश्यक मनुष्यबळ वेळेत उपलब्ध होईल। कंत्राटी पद्धतीने भरती होणाऱ्या चालक व सहाय्यक उमेदवाराला सुमारे 30,000 तुम्ही बघू शकता सुमारे 30,000 वेतन दिले जाणार आहे। एसटी कडून प्रशिक्षण देखील दिले जाणार आहे। तुम्हाला प्रशिक्षण तुम्हाला मोफत आहे। त्याचप्रमाणे मनुष्यबळ मिळाल्यानंतर प्रवाशांना अखंडित व सुरक्षित दर्जेदार बस सेवा पुरवणे शक्य होईल, असा विश्वास मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला आहे। काही दिवसापूर्वी राज्य सरकारने राज्य दलातील रिक्त पदे भरण्याचा निर्णय घेतला होता, त्यानुसार या भरतीला मंजुरी मिळालेली आहे आणि 2 ऑक्टोबरला ही भरती होणार आहे। तर मोठी अपडेट आहे आणि ताजी बातमी आहे। सर्वांनी आवर्जून हा व्हिडिओ पूर्ण बघावा, त्याचबरोबर आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करावा आणि पुढील व्हिडिओ मित्रांनो लवकरच तुम्हाला देण्यात येईल। धन्यवाद।